आज रविवार दिनांक 25 एप्रिल 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. देव बापाला धन्यवाद. सुप्रियांनो, 2021 या वर्षातील हा चौथा महिना देखील देवाने आम्हाला दिला, आम्हाला राखलं, सांभाळलं, आम्हाला त्याची कृपा, दया, अनुग्रह दिला. एवढंच नव्हे तर कृपेवर कृपा दिली, दयेवर दया दिली, प्रीतीवर प्रीती दिली. आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तापुढे नतमस्तक होऊन त्याला नमन करीत आहोत आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत. आजच्या भक्तीला आम्ही प्रारंभ करीत आहोत. ख्रिस्तात सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली. हा सुंदरसा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला, त्याबद्दल आपण त्याचेच आणि त्याचेच आभार मानूया. योहानाचा 3 अध्याय 30 वचन, त्याची वृद्धी व्हावी व माझा राज व्हावा, हे अवश्य आहे. प्रियांनो, या वचनामधून आपल्याला हे समजते की ज्यावेळेस आपण परमेश्वराची सेवा करतो, ज्यावेळेस आपण कोणत्या पदावरती असो आणि त्याची सेवा करतो, त्यावेळेस आपण आपलं नाव गौरवत नाही, तर परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी आपण कार्य करावं. काही लोकांना इच्छा असते की कोणीतरी आपल्याला प्रेज करावं, कोणीतरी आपली जाणीव ठेवावी. पण प्रियांनो, आपण सर्वजण त्याचे सेवक आहोत. फक्त त्याच्याच सेवेसाठी आपण काम करत आहोत. त्याच्या सेवेसाठी आपल्या प्राणात हा श्वास आहे आणि आपण तेच केले पाहिजे. या जगामध्ये अडकून त्याच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त केले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण असं करू, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला श्रेष्ठ मानतो. हे मी म्हणत नाहीये, तर मत्तेचा 11 अध्याय 11 वचन आपल्याला सांगत आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ, तो त्यांच्याहून श्रेष्ठ आहे. योहान हे म्हणत होता की त्याची वृद्धी व्हावी व माझा रास व्हावा, हे अवश्य आहे. आणि येशू ख्रिस्ताला ते आवडलं आणि त्यामुळं तो त्याला श्रेष्ठ मानतो. चला सर्वजण मिळून आपण त्याच्या गौरवासाठी गीत गाऊ. और मैं घटूं.
जीवन से महिमा तुझे मिले। मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ। ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बढ़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय 35वे वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करील काय? रोमकरास पत्र 8:35. या वचनातून आपल्याला असे कळते की देवाचे आपल्यावर खूप प्रेम आहे, की कोणतीही हल्ले किंवा चिंता आपल्याला त्याच्यापासून वेगळं करू शकत नाही. आपण जेव्हा आईच्या उदरात होतो तेव्हापासून देव आपल्याला ओळखतो. त्याने आपल्याला घडून आणले व स्वतःच्या कल्पनेने आपल्याला आकृती दिली. त्याच्या या निर्मितीसाठी आपण त्याचे उपकार मानले पाहिजे. देवाने आपल्यावर खूप प्रीती केली व आपल्या पापांसाठी त्याने आपल्या मुलाला त्यागले. आपल्या गुणांचा भार येशू ख्रिस्तांनी घेतले व आपल्यासाठी मरण पावले आणि आपल्याला पापांपासून मुक्त केले. देव पिता आपल्याला कधीही ठेच लागू देणार नाही व कोणतीही इजा होऊ देणार नाही. तो आपल्या मदतीसाठी धावून येतो. ह्या स्वर्गीय पित्याला आपण उच्च स्थान दिले पाहिजे. आपण त्याला उच्चारले पाहिजे व जे सर्व गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केल्या आहेत त्याच्यासाठी आपण परमेश्वराचे उपवासस्तुती केली पाहिजे. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए।
जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अविनाशी और अनंत मेरा, धन्य संगति यीशु के साथ। स्वर्ग में धन्य तेरी संतान, पाएंगे यीशु से जलाली ताज। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। आपण सर्वजण मिळून जोरदार टाळ्याने परमेश्वराच्या आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. आजच्या भक्तीला आम्ही प्रारंभ करीत आहोत. सर्वात प्रथम मी आव्हान गीत गात आहे आणि त्यानंतर प्रारंभीची प्रार्थना मी करत आहे. तुझी हाक ऐकून उठतो चंद्र झोपलेला, तुझ्यामुळे रोज उगवतो सूर्य लोपलेला. रोजच्या नव्या किरणांचा, रोजच्या नव्या किरणांचा कूच जन्म दाता. ये रे माझ्या ख्रिस्ता, ये रे माझ्या ख्रिस्ता. तुझ्या वीण नाही कोणी, तुझ्या वीण नाही कोणी मला अन्य त्राता. ये रे माझ्या ख्रिस्ता, ये रे माझ्या ख्रिस्ता, ये रे माझ्या ख्रिस्ता. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधी देवा, आमच्या स्वर्गीय बापा, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होत आहोत, तुला नमन करीत आहोत, तुझी भक्ती उपासना आराधना करीत आहोत. देव जो आत्मा त्याची आत्म्याने व खरेपणाने उपासना करीत आहोत. हे बापा, संपूर्ण महिनाभर तू आमचा सांभाळाने प्रतिपाळ केलास. रोग, आजार, मरी, महामारी यापासून आमचं रक्षण करण्यासाठी तू आपल्या दिव्यदूतांची छावणी आमच्या अवतीभोवती ठेवलीस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आज बापा, आम्हाला आभार रूपी यज्ञ तुला सादर करता येऊ दे. आम्हाला तुझा उपकार स्मरण रूपी यज्ञ तुला अर्पण करता येऊ दे. हे बापा, आम्हाला आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करता येऊ दे. हे बापा सहाय्यक, कृपा द्या, अनुग्रह द्या. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादाने भर बापा.
आणि आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे हा विश्वास दे. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत बाबा. यासाठी की स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचीच स्तुती, आराधना करावी व उपासना करावी. धनता नारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गाऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर. पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती. बाण येती आम्हावरी, शूर पडती. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. तो वैऱ्यांचा सरदार, साच बलवान. ख्रिस्त परी तारणार, कैवारी महान. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सैनिकांनो कात बावे, झुंजा त्याचशी. शेवटास युद्ध न्यावे, वीरा ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. उभे असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. तो आमचा विश्वास अंगीकार आहे. प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईज पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेला आपण आळीपाळीचं शास्त्रपाठ उभे असतानाच वाचणार आहोत आणि आज 17वा रविवार आणि आळीपाळीने आम्ही वाचत आहोत जीवनाचे सामर्थ्य. 17वा रविवार प्रारंभ करीत आहोत. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. माझे शत्रू व द्वेष्टे
असे जे दुष्कर्मी माझे मांस खाऊन टाकण्यास मजवर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्याने मज पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरी मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. तो तर विपत्काली मला आपल्या मंडपात लपून ठेवील. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैद्यांवर माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडले आहे तरी परमेश्वर मला जवळ घेईल. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखीव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपू नको, कारण खोटे साक्षी व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे मजवर उठले आहेत. या जीवलोकीच परमेश्वराची दया मजवर होईल अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बांध, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन. तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन अनुवाद याचा 4था अध्याय आणि वचने 15 ते 20 यावेळेला आपण ऐकत आहोत. अनुवाद अध्याय 4 वचने 15 ते 20. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरे पर्वतावर अग्नीतून भाषण केले. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य चंद्र तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्याची पूजा करू नये. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेविले आहेत. तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हाला लोखंडी भट्टीतून म्हणजे मिस्र देशातून बाहेर काढले आहे. देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. आम्ही देवाचा धावा करूया.
प्रियानो, देवाचे लोक जेव्हा दीन होऊन त्याचा धावा करतात तेव्हा देव त्यांच्या धाव्याची वाणी ऐकतो. आज संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये आणि आमच्या पुणे शहरामध्ये देखील ज्या महामारीने, कोरोना व्हायरसने उच्छाद मांडलेला आहे, प्रियानो, त्याला अटकाव जर कोण करील तर फक्त परमेश्वर दे. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. प्रियानो, रुग्णांची संख्या वाढलेली आहे, मृतांची संख्या देखील वाढलेली आहे. संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भयंकर परिस्थिती झालेली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. बेड मिळालं तर ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन मिळालं तर व्हेंटिलेटर नाही. काही औषधांचा तुटवडा कृत्रिमरित्या निर्माण झालेला आहे. औषधांचा काळा बाजार चाललेला आहे. काही लोकांनी या महामारीचा फायदा घेत पैसा कमविण्याचा व्यापार चालवलेला आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी काही करू शकत नाही, परंतु तुमचा आणि माझा देव परमेश्वर, जो सर्व गोष्टींवर अधिकार गाजविणारा देव आहे, तो सर्व काही करण्यात समर्थ आहे. तो जर अशुद्ध आत्म्यावर अधिकार गाजवतो तर तो ह्या अशुद्ध व्हायरसवर देखील अधिकार गाजवणार. आज प्रार्थना करा प्रियानो, देवाला मागा, कळकळीने, आग्रहाने, नम्रतेने, भग्न अनुतप्त अंतःकरणाने प्रार्थना करा प्रियानो. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. प्रियानो, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. केविलवाणी परिस्थिती झालेली आहे. आता आम्हाला मध्यस्थी करायची आहे. ज्या आम्हाला देवाने आजपर्यंत राखलेलं आहे ते ह्याचसाठी की आम्ही मध्यस्थी करावी. आम्ही 2 मिनिट शांत राहूया. मनातल्या मनात प्रार्थना करूया. जर कोणाला पवित्र आत्मा सुचवत असेल मोठ्याने प्रार्थना करण्याची तर त्याने प्रार्थना करावी, कारण आम्ही ऑनलाईन भक्तीमध्ये आहोत. आम्ही धावा करायचा आहे प्रियांनो. आम्ही फक्त प्रार्थना नव्हे, आम्ही धावा करायचा आहे. जगतो की मरतो अशी परिस्थिती झालेली असताना जेव्हा मनुष्य धावा करतो तसा धावा आम्हाला करायचा आहे. देव यल श्रद्धाय आहे. आपण शांत राहूया आणि 2 मिनिट मनातल्या मनात आपण
धावा करूया. आपण प्रार्थना करूयात प्रियांनो. खात्री बाळगा, परमेश्वर देवाने तुमची प्रार्थना, तुमचा धावा ऐकलेला आहे. प्रार्थना करूयात. परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, आज पुन्हा एकदा मंडळी नात्याने आम्ही तुझ्या पुढे हजर आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. प्रभू, आज मंडळीने तुझ्याजवळ धावा केलेला आहे. मंडळी दीन झालेली आहे, भग्नानुतप्त झालेली आहे. मंडळीने नम्र आणि लीन अंतःकरणाने तुझ्याजवळ एक धावा केलेला आहे, मध्यस्थीची प्रार्थना केलेली आहे. हे बापा, तू आमचा धावा ऐक बापा. आमच्या देशात काय चाललंय बापा, तुझ्या ह्या जगात काय चाललंय बापा, हाहाकार माजलेला आहे प्रभू. हे प्रभू, आमची प्रार्थना मान्य कर बापा. या महामारीला घालवून दे जगातून, देशातून, आमच्या महाराष्ट्र राज्यातून, आमच्या पुणे शहरातून, आमच्या प्रियजनांच्या घरातून घालवून दे बापा. तू आपला अद्भुत चमत्कार प्रगट कर प्रभू. आज आम्ही तुझ्याकडे पाहतो. हे बापा, तू शब्द मात्र बोल, सर्व काही यथास्थित होईल बापा. हे प्रभू, लोकांचे प्राण तुला मोलाचे वाटू दे बापा. हे बापा, त्यामध्ये अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा आहेत, अनेक ख्रिस्ती पाळक सुद्धा आहेत, अनेक सुवार्थिक आहेत, मिशनरी आहेत, देवाचे सेवक आहेत. हे बापा, तू त्यांच्यासाठी तरी कार्य कर बापा आणि घालवून टाक ही मरी बापा, घालवून टाक. आम्ही क्षमा मागतो. आमचं काही चुकलं असेल तर आम्ही क्षमा मागतो. आमच्या हातून कळत नकळत चुकून, जाणून बुजून किंवा समजून काही पाप, अपराध, दुष्कर्म घडलं असेल, देवाच्या दृष्टीने जे वाईट आहे ते घडलं असेल, जर देवाच्या इच्छेविरुद्ध आम्ही वागलो असेल, किंवा हे बापा परमेश्वर आम्ही देवाच्या वचनाविरुद्ध केलं असेल, आमच्या काया वाचा मने, आमच्या आत्माजीव शरीर याद्वारे किंवा आमचं तन मन धन याद्वारे आम्ही देवाचा मार्ग सोडला असेल आणि बहकलो असेल, तर आम्हाला क्षमा कर बापा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. याच विश्वासाने आज आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत बापा. आम्हाला क्षमा कर, परंतु आज तू आमचा धावा ऐक बापा, धावा ऐक. ख्रिस्तासाठी ऐक बापा.
आम्ही ख्रिस्ताचे आहोत म्हणून तू ऐक बापा. आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत म्हणून तू ऐक बापा. आम्ही खाकुळत करीत आहोत प्रभू. सहाय्य कर बापा. तू आमचा धावा ऐकलेला आहेस, तू उत्तर दिलेला आहेस बापा. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो बापा. धन्यता नाना प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला एक मॅरेज बॅन आपण करीत आहोत. आपल्या चर्चचे मान्यवर सभासद मिस्टर वसंत डेव्हिड वाघमारे यांचा शुभविवाह मिस सिल्व्हिया शशिकुमार घोडके यांच्याशी दिनांक 10 मे 2021 या दिवशी होण्याचं निश्चित योजलेलं आहे. ज्या कोणाची या विवाहास रीतसर हरकत असेल त्याने किंवा तिने लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे म्हणजे मंडळीचे पाळक रेव्हरेंड C.A. जाधव यांच्याकडे पाठवून द्यावी. अन्यथा त्याने किंवा तिने गप्प राहावे. जे देवाने जोडलं आहे ते मनुष्याने तोडू नये. विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. या विवाहास देवाने आशीर्वादित करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. मिस्टर वसंत डेव्हिड वाघमारे आणि त्यांचे कुटुंबीय यांना मी विनंती करीत आहे की त्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. मी प्रार्थना करीत आहे. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, वसंत आणि सिल्व्हिया यांचा शुभ विवाह 10 मे 2021 या दिवशी होण्याचं निश्चित योजलेलं आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की या विवाहास तू आशीर्वादित कर. या विवाहाद्वारे जे एक नवीन कुटुंब प्रस्थापित होत आहे, हे बापा, त्या कुटुंबाच्या द्वारे देवराज्याची वाढ होऊ दे. बापा, सर्व कौटुंबिक वैवाहिक आशीर्वादाने हे प्रस्थापित होऊ पाहणारं कुटुंब तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, या विवाहाचा देवाचा हेतू काय आहे या उभयतांनी तो समजून घ्यावा असं होऊ दे. संपूर्ण वाघमारे कुटुंब आणि संपूर्ण घोडके कुटुंब यांना मी तुझ्या स्वाधीनाधीन करीत आहे. विवाहाची तयार करत असताना लागणारी सर्व कृपा दया अनुग्रह त्यांना तू दे. देवा, या अतिशय भयानक, भयंकर आणि कठीण अशा दिवसांमध्ये आम्ही आहोत. या कोविड-19च्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आम्ही आहोत. त्यावेळेला बापा परमेश्वरा, तू प्रत्येकांचं संरक्षण कर. प्रत्येकांच्या अवतीभोवती दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. हे बापा परमेश्वरा, विशेष प्रकारे सर्व अडथळे, सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, सर्व अंधारी शक्ती येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. मान, महिमा, गौरव देवाला. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणते की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता वसंत आणि सिल्व्हिया यांच्याबरोबर
आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्याबरोबर हेतून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत. आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे. शुभवर्तमान वाचन योहान शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचने 20 ते 26. योहान शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचने 20 ते 26. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेम येत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही. अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे सावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तोच आहे. देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आम्ही देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. प्रणती करुणा
विश्वासी चालत्या जुनी पापा शरणागत तारक तो प्रभुच्या करवाद्य पदा जगदूतारक गुरु राजांच्या प्रभुच्या पत्रमुक्ती पदा. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजच्या ह्या रविवारच्या मुख्य संदेशामध्ये आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करूयात. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हे आध्यात्मिक अन्न दिलेलं आहे. ही स्वर्गातून उतरणारी भाकर आम्हाला दिलेली आहे, ह्यासाठी की आमच्या आत्म्याचं पोषण व्हावं आणि आम्ही आत्म्याने व खरेपणाने जिवंत देवाची उपासना करावी. आम्ही आजच्या संदेशाकडे जात आहोत. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आम्ही अपात्र, अयोग्य असे असताना देखील तुझ्या कृपेने आमचं तारण तू केलंस आणि विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारा पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये वस्तीसाठी पाठवून दिलास. तो पवित्र आत्मा आम्हाला बापा परमेश्वरा देवाकडच्या सर्व गोष्टी शिकवित आहे आणि हे बापा आम्ही त्या जाहीर कराव्यात अशी कृपा देखील पुरवित आहे. आज बापा परमेश्वरा ऐकणाऱ्या प्रत्येकांना तू तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर आणि प्रभू आम्हाला ऐकणारे कान आणि ग्रहण करणारी शक्ती दे. हे बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्याजवळ मागत आहोत की सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान 4 एप्रिल 2021 ही प्रमुख भक्ती आम्ही करीत असताना जो विषय आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे तो विषय म्हणजे प्रभू येशूचे श्रेष्ठत्व, म्हणजे त्याचे पुनरुत्थान. इफिस 1 अध्याय 19 ते 23 या वचनामध्ये आम्ही हा विषय गुंफलेला आहे आणि या विषयामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व हे समजून घेत आहोत. इफिस 1 19 ते 23 या वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर पित्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान समजत आहे. त्या बलशाली पराक्रमाच्या कृतीनेच प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले आणि त्याला सर्वश्रेष्ठत्व बहाल केलं. सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून उंच करून त्याला आपल्या
उजवीकडे स्वर्गात बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे आज म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान जाहीर करीत आहे. किंबहुना प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करीत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे परमेश्वर देव पित्याची बलशाली पराक्रमाची कृती आहे. ही पराक्रमाची कृती आहे. त्याने विजय मिळवला, पापांवर विजय मिळवला, त्याने विजय मिळवला, मरणावर विजय मिळवला, त्याने विजय मिळवला. मरणावर सत्ता गाजविणारा जो सैतान, त्याच्यावर विजय मिळवला. प्रियानो, ही बलशाली पराक्रमाची कृती प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविते आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वश्रेष्ठत्व बहाल करते. आणि आम्ही 4 तारखेच्या संदेशामध्ये पाहिलं की परमेश्वर पित्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीने प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सत्ता बहाल केली. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हाच राजांचा राजा असा जाहीर झाला. तो जर राजांचा राजा आहे तर त्यावर विश्वास ठेवल्याने आम्ही त्याची प्रजा झालेले आहोत. आणि प्रियानो, त्याची प्रजा असलेले आम्हाला माहिती हवं की सर्व सत्ता त्याच्या स्वाधीन आहे. आमच्या योग्यतेप्रमाणे तो आम्हाला ती सत्ता देतो. 5,000, 3,000, 2,000 यावरची सत्ता तो देतो. आणि आम्ही त्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजे. मग आम्ही पुढे 11 तारखेला 11 एप्रिलला प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व हा विषय समजून घेत असताना आम्ही मुद्दा क्रमांक 2 पाहिला, सर्व अधिकार. पुनरुत्थानामुळे सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आलेले आहेत. सर्व अधिकार प्रभू येशूचा आहे म्हणजे तो अधिकाऱ्यांवरही अधिकार गाजवितो. तो अधिकाऱ्यांचाही अधिकारी आहे. प्रभू येशू सर्व अधिकारावर अधिकार गाजविणारा आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं हे जर सर्वश्रेष्ठत्व समजून घेतलं तर या जगातला असा कोणताही अधिकार नाही की जो अधिकार आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकेल. प्रियानो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अधिकार पाहायला सुरुवात केली आणि 11 तारखेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्वात पहिला अधिकार पाहिला, शिक्षणाचा अधिकार. त्यानंतर आम्ही 18 तारखेला प्रभू येशू ख्रिस्ताचा दुसरा अधिकार पाहिला आणि तो म्हणजे अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार. मागील रविवारी आम्ही पाहिलं आणि आता ह्या रविवारी आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्यातला हा तिसरा अधिकार आम्ही पाहत आहोत, सर्व निर्मितीवरील अधिकार. सर्व निर्मितीवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे अधिकार समजून घेत असताना सर्व निर्मितीवरील त्याचा अधिकार आम्ही समजून घेत आहोत, कारण या सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे.
सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी झालेलं आहे. आणि त्याच्या वाचून झाले असे काहीही नाही. सर्व काही त्याच्याद्वारे झालेले आहे. आणि अशा प्रकारे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा हा निर्मितीवरील अधिकार आम्ही समजून घेत आहोत. आणि त्यासाठी आजच्या शास्त्रपाठ वाचनामध्ये आम्ही अनुवाद 4 अध्याय 15 ते 20 ही वचने वाचलेली आहेत. आणि शुभवर्तमान वाचनामध्ये आम्ही योहान 2 अध्याय 20 ते 26 ही वचने वाचलेली आहेत. आणि या वचनांचा आधार घेत आम्ही आजचा हा विषय समजून घेणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व आणि त्यामधील मुद्दा क्रमांक 2, सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत. आणि सर्व अधिकार यामधील तिसरा मुद्दा आम्ही पाहत आहोत, सर्व निर्मितीवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, कारण तोच सर्व निर्मितीचा निर्माण करता आहे. सर्वात पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत, वृक्ष, वनस्पती, समुद्र, जमीन, डोंगर या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आहेत. या सर्वांवर अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. प्रियानो, उत्पत्ती 1:1 मध्ये आम्ही निर्मितीचा सर्व वृत्तांत पाहत असताना आम्ही पाहतो की या पृथ्वीवर सर्व अंधार होता, आकारविरहित शून्य होती, जलनिधीने व्याप्त होती, देवाचा आत्मा जलावर तळपत होता. आणि अशा ह्या अस्ताव्यस्त असणाऱ्या ह्या पृथ्वीवर परमेश्वर देवाने या सुंदर निसर्गाची निर्मिती केलेली आहे, सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि सर्वात प्रथम परमेश्वर देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हा पहिला दिवस. मग दुसरा दिवशी परमेश्वर देव बोलला, आकाश हो, आणि आकाश झाले. हा दुसरा दिवस. आणि मग तिसरा दिवस प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर देव बोलला, सर्व पाणी वेगळे हो जमिनीपासून. आणि समुद्र आणि जमीन वेगळी झाली. आणि जमिनीवर वनस्पती, वृक्ष, झाडे निर्माण झाले. आणि सर्व वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, सबीज फळे देणारी झाडे आणि सर्व काही निर्माण झालं. आणि प्रियानो, या सर्व निर्मितीवर म्हणजे वृक्ष, वनस्पती, समुद्र, जमीन, डोंगर या सर्वांवर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे, हे आम्ही कधीच विसरता कामा नये. वृक्षावर परमेश्वर देवाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ आदामाला आज्ञा दिली, खायचं नाही. बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही. प्रियानो, परमेश्वर देवाने आदाम हवेला निर्माण केलं, हे देण्यात ठेवलं. सर्व झाडांवरचा अधिकार आदाम हवेला दिला, परंतु मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. याद्वारे परमेश्वर देवाने हे सांगितलं की तुमच्या अधिकारावरचाही अधिकार माझा आहे. परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो अधिकार देतो, परंतु त्या अधिकारावरही त्याचा अधिकार असतो, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि आदाम हवेला सांगितलं, मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. आणि प्रभूने जाहीर केलं की मी या सर्व झाडांवरचा, सर्व वनस्पतींवरचा
अधिकार माझ्या स्वाधीन आहे, माझ्या स्वाधीन आहे. अंजिराच्या झाडाला प्रभू येशू ख्रिस्ताने शाप दिला आणि ते वाळून गेलं. अधिकार त्याचा आहे प्रियांनो, सर्व वनस्पतीवर. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, समुद्रावर त्याचा अधिकार आहे, कारण त्याने निर्माण केला. पृथ्वी सर्व जलनिधीने व्याप्त होती, त्याने जमीन, कोरडी भूमी आणि पाणी वेगळं केलं, समुद्र वेगळा केला. तो त्याचा निर्माण करताय. त्याने त्याला वाळू ही मर्यादा नेमून दिली, ती ओलांडून त्याला पलीकडे येता येत नाही. देवाचं वचन सांगतं वाळू ही त्याला मर्यादा नेमून दिलेली आहे. एवढ्या अफाट समुद्राला प्रभू येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलं. त्याचा अधिकार आहे समुद्रावर देखील. तांबडा समुद्र दुभांगला. इस्रायल लोकांसाठी मिस्रातून कनानात येताना सर्वात पहिला मोठा जो अद्भुत कृत्य चमत्कार प्रभूने परमेश्वराने केला, तो तांबडा समुद्र दुभांगला आणि कोरड्या जमिनीवरून त्याने चालत जावं असं केलं. त्यांच्यासाठी यार्देन नदी, दुथडी भरलेली यार्देन नदी सुद्धा दुभंग केली. त्याने जाहीर केलं, समुद्रच नव्हे तर नद्यांवर देखील माझा अधिकार आहे. मग कोरडी भूमी, जमीन प्रभूने निर्माण केली. प्रियानो, इस्रायल लोकांना परमेश्वर देवाने कनान देश दिला आणि तो देश त्यांना बांधलेली घरे, खोदलेले हौद, लावलेले द्राक्षमुळे अशा दुधामादाच्या स्थितीमध्ये तो दिला. तो देश होता कनानी, हित्ती, अमोरी, पिरिजी, यबुसी, गिरगाशी, ह्या 7 राष्ट्रांचा तो देश होता. त्या सर्व राष्ट्रांना देवाने त्याच्यातून बाहेर काढलं आणि इस्रायल लोक त्या ठिकाणी जमीन त्याची आहे. जमीन प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. आणि त्यानंतर डोंगर सुद्धा त्याच्या स्वाधीन आहे. प्रियानो, लक्षात घ्या, जमीन, डोंगर सर्व काही त्याच्या स्वाधीन आहे. मोशेला होरे पर्वतावर 10 आज्ञा दिल्या. आब्रामाला मोर्या डोंगरावर आपल्या इसाकाचं अर्पण करा. सर्व डोंगर, जमीन त्याची आहे, त्याचा अधिकार आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा हा अधिकार समजून घेत असताना आम्ही काय समजून घेत आहोत? पृथ्वीवरील सर्व वृक्षांची, वनस्पतींची, डोंगरांची, जमिनीची, दगडांची निर्मिती प्रभू येशू ख्रिस्ताने केली. त्याच्यावरचा सर्व अधिकार त्याच्या स्वाधीन आहे. मग आम्ही त्याची पूजा करावी का? वृक्षांची पूजा, वनस्पतीची पूजा, समुद्राची पूजा, नद्यांची पूजा, जमिनीची पूजा, डोंगराची पूजा नव्हे. परमेश्वर देव त्याचा निर्माण करता आहे, त्याच्यावर परमेश्वर देवाचा अधिकार आहे. आम्ही भक्ती, उपासना करायची ती फक्त निर्माणकर्त्या परमेश्वर देवाची. हे प्रति अन्य देव सैतानाने निर्माण केलेले आहेत आणि देवाला ह्याची चीड आहे. समजून घ्या प्रियांनो, चीड आहे, कधीच नाही. ख्रिस्ती लोक कित्येक वेळा आपलं घर बांधताना भूमिपूजन करतात. कित्येक वेळेला नवीन घरात प्रवेश करताना वास्तू शांती करतात. अरे हे काय आहे? आम्ही हे असल्या गोष्टी, भूमिपूजन नाही. ख्रिस्ताला समर्पित करा. ते प्रभू येशू ख्रिस्त हे तुझं आहे, तो अधिकार त्याचा कबूल करा. पण भक्ती फक्त परमेश्वर देवाची, कारण तो निर्माण करता आहे. मग 4थ्या दिवशी परमेश्वर देवाने सूर्य, चंद्र, तारे
सगळा नक्षत्रगण निर्माण केला. सर्वाधिकार त्याचा आहे. आणि देवाने या सर्वांवर अधिकार मनुष्याला दिलेला आहे. आणि म्हणून तर मनुष्य चंद्रावर पाय ठेवू शकला आणि एक एक तारांगण तो शोधू शकत आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला वधस्तंभावर असताना चौथा शब्द बोलला त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे ना, भर दुपारी अंधार झाला. अंधार झाला. त्या सूर्यावरचा अधिकार परमेश्वर देवाला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही, कारण त्याच्यावरचा अधिकार परमेश्वर देवाचा आहे. योशुवा युद्ध करत होता त्यावेळेला प्रियांनो, एक अख्खा दिवस सूर्य मावळला नाही. एक अख्खा दिवस युद्धामध्ये त्याला विजय मिळावा म्हणून अख्खा दिवस सूर्य मावळला नाही, कारण सूर्य मावळल्यानंतर युद्ध बंद करावं लागतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला तो पूर्वेकडचा तारा, सर्व नक्षत्रगण याच्यावर त्याचा अधिकार आहे. मग प्रियांनो, आम्ही या आकाशातील सूर्य चंद्र तारे यांच्याकडे पाहून त्यांना दंडवत घालावेत का? दंडवत घालावे. अनुवाद 4 अध्याय आणि 15 ते 20 ही वचनं आम्ही वाचलेली आहेत. आणि त्यामध्ये इस्रायल लोकांना सक्त आज्ञा दिलेली होती, पहा, म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरे पर्वतावर अग्नीतून भाषण केले. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये, अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य चंद्र तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बंकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्याची पूजा करू नये. हे तुमचा देवी परमेश्वर याने आकाशाखाली सर्व लोकांना देऊन ठेवले आहे. लोकांना देऊन ठेवले आहे. तुम्ही प्रजा भाव आहे म्हणून त्याने तुम्हाला लोखंडी भट्टीतून म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे. प्रियांनो, तुम्हाला देऊन ठेविले आहे. मग आम्ही निर्माणकर्त्याची भक्ती करावी का त्या निर्मितीच्या पुढे हात जोडावे? ही सैतानाची बोलताप आहे. तो निर्माणकर्ता त्यापेक्षा फार महान आहे. आणि मग तिसरी गोष्ट, आकाशातील सर्व पक्षी, आत्ताच आम्ही वाचलं, कोणतीही प्रतिमा करायची नाही. आकाशातील पक्ष्यांची सुद्धा प्रतिमा करायची नाही. सर्व पक्ष्यांवर परमेश्वर देवाचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. कावळ्याच्या द्वारे एलियाला 1 नाही 2 नाही 40 दिवस त्याला अन्न पुरवलं. कावळ्याच्या द्वारे. कावळा कोणाच्या अधिकारात येईल का हो? लक्षात घ्या, आजपर्यंत कावळा कुणीही पाळलेला नाही. सर्व पक्षी लोकांनी पाळले पण कावळा पाळला नाही. कावळा हा पाळण्यासारखा प्राणीच नाही. पण परमेश्वर देवाने त्याच्यावर आपला अधिकार प्रस्थापित केलेला आहे. प्रत्येक पक्षावर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या चौकशीच्या दरम्यान पेत्राने त्याला 3 वेळेला नाकारलं.
आणि प्रभूने सांगून ठेवलं तू 3 वेळा नाकारशील तेव्हा कोंबडा आरवेल. त्या कोंबड्यावर त्याचा अधिकार आहे. त्या पक्ष्यांवर त्याचा अधिकार आहे. प्रियांनो, आम्ही कोणत्याही पक्षाची उपासना करू नये. कोणताच पक्षी नाही. ज्या वेळेला नोहाचं तारू पाऊस थांबला आणि किती पाणी आहे पाहायला कावळ्याला सोडलं, तो आलाच नाही परत. पण कबुतराला सोडलं, पहिल्या वेळेला तो आला परत. दुसऱ्या वेळेला जैतुनाचं नुकतंच खुडलेलं ते पान तो घेऊन आला. आणि तिसऱ्या वेळेला तो गेला. पवित्र आत्म्याचं चिन्ह कबूतर सांगितलेलं आहे. आजकाल ख्रिस्ती लोकांमध्ये हा एक अप्रत्यक्षरित्या प्रघात सुरू झाला. कबुतराची पूजा, पांढऱ्या सफेद शुभ्र कबुतराची पूजा करायची. कारण का तर पवित्र आत्म्याचं ते प्रतीक आहे, चिन्ह आहे. लक्षात घ्या, सांभाळा प्रियांनो. कोणत्याही पक्षाची उपासना करता कामा नये, कारण त्या सर्व पक्षांचा निर्माण करता परमेश्वर देव आहे. आणि मग चौथी गोष्ट, समुद्रातील सर्व जीव, जलचर, मासे, कोणी का असेना, त्यावर परमेश्वराचा अधिकार आहे. परमेश्वराने निर्माण केले ते. पहिल्याच भेटीत, पेत्राच्या पहिल्याच भेटीत त्यांना काहीच मिळालं नव्हतं. मासे मिळाले नाही. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं, जा खोल पाण्यात हकार आणि जाळी सोडा. जाळी सोडली. त्या जाळ्यात एवढे मासे आले की त्यांना ते ओढवेना. ज्यावेळेला प्रभू म्हणत होता ना, सगळ्या माशांनी ऐकलं. प्रियानं, माशांनी वाणी ऐकली. आज माझ्या प्रभू श्री ख्रिस्ताला माझी गरज आहे. आणि एवढी घाई केली त्या जाळ्यात अडकण्याची. त्यांना माहिती होतं ह्या जाळ्यात अडकल्यानंतर आम्ही मरणार आहोत. प्रभू श्री ख्रिस्तासाठी मरणे यापेक्षा अधिक जीवनाचं सार्थक होणारी गोष्ट नाही. त्या माशांना अवगत होतं प्रियांनो, माझा निर्माण करता प्रभू श्री ख्रिस्त मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे, हेच मोठं भाग्य. मरता का होईना पण त्याच्या चरणाजवळ मला जाता येत आहे, हेच माझं मोठं भाग्य. मरायला तयार झाले हो. त्याचा अधिकार आहे. हा एक अधिकार मान्य करतात. पेत्राला सांगितलं, जा गळ टाक. माशाच्या तोंडात तुला 2 नाणी सापडतील. सापडली हो. त्या माशाने प्रभू श्री ख्रिस्ताला ती 2 नाणी देण्यासाठी आपला प्राण दिला, प्राण अर्पण केला. एवढं मोठं दान कोणाचं असेल हो. आणि म्हणून तर त्या विधवेचं दान सर्वात अधिक आहे असं प्रभूने जाहीर केलं. कारण तिने आपली सर्व उपजीविका दिली. अरे विधवेने तर उपजीविका दिली, पण ह्या माशाने तर आपला प्राण दिला 2 टोल्या देण्यासाठी. ही झाली लहान सहान माशांची गोष्ट. योना मोठ्या माशाच्या पोटात होता प्रियानं. 3 दिवस 3 रात्र. परमेश्वर देवाचा, प्रभू श्री ख्रिस्ताचा अधिकार या समुद्रातील प्रत्येक जीवावर आहे.
प्रियांनो, जर आम्ही हे मान्य करतो, समुद्र व समुद्रातील सर्व जीव, जलचर यावर प्रभू येशू ख्रिस्ताचा, परमेश्वराचा अधिकार आहे, तर मग आम्ही त्याची भक्ती करावी का? करावी का? नाही, अजिबात नाही. कुठल्याच प्रकारे नाही, कोणत्याच जलचराची नाही. सर्व निर्मितीवर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. यामध्ये 5वा मुद्दा आम्ही पाहत आहोत. सर्व ग्रामपशु, वनपशु, रांगणारे जीव वगैरे 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 या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वर देवाने निर्माण केलेला आहे. 6वा दिवस, सृष्टी पृथ्वी निर्माण करण्याचा 6वा दिवस. आणि या 6व्या दिवसाचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्या अर्ध्या भागात हे सर्व वनपशु, ग्रामपशु आणि हे सर्व काही निर्माण केलेलं आहे. रांगणारे जीव वगैरे वगैरे सर्व काही. आणि दुसऱ्या अर्ध्या भागात त्याने आदामाला निर्माण केलेलं आहे. 6व्या दिवसाचं हे वैशिष्ट्य आहे. एकाच दिवशी पशु निर्माण झाले आणि एकाच दिवशी मानव प्राणी सुद्धा निर्माण झाला, आदाम. सर्व पशूंना दिवसाच्या अर्ध्या भागामध्ये, पहिल्या अर्ध्या भागामध्ये निर्माण केलं आणि मानवाला दिवसाच्या दुसऱ्या अर्ध्या भागात निर्माण केलं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो. पशुची आणि मानवाची निर्मिती फार जवळजवळ आहे. मानवाला सर्वश्रेष्ठत्व, सर्व देवाचं प्रतिरूप आणि सदृशत्व देवाने दिलं. मानवाने पशु होऊ नये यासाठी. सर्व ग्रामपशु, वनपशु, सर्व रांगणारे जीव वगैरे सर्वांवर परमेश्वर देवाचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. दानियल सिंहाच्या गुहेत होता रात्रभर. सिंहांनी त्याला खाल्लं नाही. ग्रामपशुमध्ये गाढव, तुम्हाला माहिती आहे, बालाक. जेव्हा बाराक राजाने, बालाक हा संदेष्टा होता, बालाक, त्यांनी इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी बालाकाला बोलावलं आणि तो गाढवावर बसून निघाला आणि गाढवाला त्याने 3 वेळेला मारलं आणि गाढव बोललं, त्याला वाचा आली, बोलला. प्रियांनो, गाढवाला वाचा आली. कोणाचा अधिकार आहे? परमेश्वर देवाचा अधिकार. सर्व ग्रामपशु आणि पशु यांच्यावर. प्रियांनो, कोणत्याही प्राण्याला, पशुला, वनपशुला किंवा ग्रामपशुला आम्ही नमन करता कामा नये. प्रतिमा करू नको, कारण त्यांचा निर्माण करता परमेश्वर देव आहे आणि परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व लोकांना ते देऊन ठेवलेले आहे. परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहे. आकाशाखालील सर्व लोकांना हे देऊन ठेवले आहे. अजिबात त्याची प्रतिमा करायची नाही. प्रियांनो, पुढे 6वी गोष्ट, सर्व पुरुष व स्त्रिया यांच्यावर देखील परमेश्वराचा अधिकार आहे, कारण त्यांचा निर्माण करता परमेश्वर देव आहे. आदाम निर्माण केला, आदामाला अनुरूप सहाय्यक दिला, हवा दिली आणि प्रियांनो, त्यांच्यावर सर्व अधिकार परमेश्वर देवाचा आहे. प्रत्येक मनुष्यावर देवाचा अधिकार आहे.
पण किती वाईट गोष्ट ना प्रियांनो. सर्व निर्मिती परमेश्वराचा अधिकार मान्य करते, परंतु परमेश्वरा देवाने निर्माण केलेल्या मानव, स्त्री, पुरुष कोणीही असू द्या, तो देवाचा अधिकार मान्य करीत नाही आणि म्हणून त्याच्या जीवनातून एदेन जाते आणि मग होतो तो कष्टी आणि भाराक्रांत. ज्या मानवाला त्याने आपलं सदृशत्व दिलं, ज्या मानवाला आपलं प्रतिरूप दिलं, ज्या मानवासाठी त्याने संपूर्ण एदेन निर्माण केले, सर्व सुखाची जागा दिली, हो, का मानव देवाचा अधिकार मान्य करीत नाही? का त्याची वाणी ऐकत नाही? प्रियांनो, सर्व निर्मिती परमेश्वर देवाचा अधिकार मान्य करते, मानव करत नाही. आणि म्हणून मानव पापी बनला आणि सर्व सृष्टीला, सर्व निर्मितीला त्याने शापित बनवलं. मानव जबाबदार आहे, त्याला मानव जबाबदार आहे, आजही आहे. आणि सर्वात शेवटी 7वी गोष्ट प्रियांनो, स्वर्गातील सर्व आद्य देवदूत, दिव्य देवदूत, देवदूत, सराफिम, 4 प्राणी, 24 वडील, स्वर्गातला हा सर्व समुदाय आहे, त्या सर्वांचा निर्माण करता सुद्धा परमेश्वर देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि सर्वजण त्याला नमन करतात, त्याची स्तुती करतात, आपले मुकुट काढून ठेवतात, त्याच्या पाया पडतात. योहानाला झालेल्या प्रकटीकरणामध्ये योहानाने नमूद करून ठेवलेले 2 वेळेला योहान इतका भारावून गेला, एवढा भारावून गेला. योहान, प्रेषित योहान, तो स्वर्गातलं दृश्य पाहत होता. त्याला आत्म्याने संचरित केलं, स्वर्गात नेलं आणि सर्व काही स्वर्ग दाखवला. आणि जो देवदूत त्याला दाखवत होता ना, त्याचा गाईड होता, तो देवदूत त्याच्याच पाया पडला, त्याच्या पाया पडला. देवदूत म्हणाला, नाही, माझ्या पाया पडू नको, मी तुझ्यासारखाच एक दास आहे. पाया देवाच्या पड, नमन देवाला कर. प्रियांनो, स्वर्गातले देवदूत सुद्धा त्यालाच नमन करतात. आद्य देवदूत 3 होते, एक गब्रियल, दुसरा मिखायल, तिसरा लुसिफर. हा लुसिफर जो देवदूत होता ना प्रियानो, आद्य देवदूत होता, देवावर पाखर घालणारा करूब होता, संगीताच्या द्वारे देवाची सेवा करणारा होता. त्याने देवाला नमन केलं नाही. मी देवासमान होईल हा विचार त्याच्या मनात आला आणि देवाने त्याला खाली फेकून दिलं. तो शैतान झाला, होता लुसिफर. आद्य देवदूत लुसिफर झाला दियाबल, शैतान, भूतांचा अधिपती. देवाच्या लोकांवर दोषारोप करणारा शैतान, सर्व वाईटाचा उगम, सर्व पापाचा उगम, देवविरोधी, देवाचा शत्रू, देवाचा विरोधक, देवाची थट्टा करणारा हा शैतान. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ह्याच शैतानाने हवेला भुलवलं आणि हवेने आदमाला भुलवलं. आणि हाच शैतान सर्व जगाला ठकवीत आहे, भुलवीत आहे, भुरळ पाडित आहे. आणि म्हणून मानवजात आज जिवंत देवापासून बहकलेली आहेत आणि जी देवाची निर्मिती, त्या निर्मितीला नमन करत आहे.
जेव्हा निर्मितीला नमन केलं जातं ना प्रियानो, तेव्हा अप्रत्यक्षरित्या सैतानाला नमन केलं जातं. आणि हीच त्याची ट्रिक आहे. हीच त्याची ट्रिक आहे. लक्षात घ्या, सर्व अधिकार देवाला दिलेला आहे. आम्ही फक्त परमेश्वर देवालाच नमन करायचं आहे, या कुठल्याही निर्मितीला नाही. प्रियानो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करतो ना आत्म्याने व खरेपणाने, तेव्हा आम्ही त्याचा अधिकार मान्य केलेला असतो. अधिकार मान्य केलेला असतो. आणि देवाला हेच अपेक्षित आहे मानवाकडून. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही मनापासून तुझ्या आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. सर्व निर्मितीवर तुझा अधिकार आहे आणि आकाशाखालील सर्व मानवांना तू तो देऊन टाकलेला आहेस. आता मानवाने या निर्मितीची पूजा, अर्चा, भक्ती, उपासना करावी का? सैतानाने भुरळ मारलेली आहे प्रभू. सैतानाने भुरळ पाडलेली आहे. आज आम्हाला समजू दे बापा, समजू दे. देवाने या सर्व निर्मितीवरचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. सर्व निर्मितीवरचा. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार मान्य केला तर या सर्व निर्मितीवर आम्हाला अधिकार मिळेल. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनतानाला प्रेम प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. दानार्पणावरची पहिली प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आम्ही तुला नमन करतो. तुझ्या भक्तीचाच एक भाग म्हणजे बापा परमेश्वरा, भक्तांनी अर्पणे घेऊन तुझ्या पुढे यावं आणि संतोषाने तुला अर्पणे करावीत. यासाठी की हे बापा परमेश्वरा, हा आमचा आभाररूपी यज्ञ आहे. हे बापा परमेश्वरा, यासाठी की देवराज्याची वाढ व्हावी, यासाठी की देवराज्याच्या ज्या गरजा आहेत त्या भक्तांच्या द्वारेच पूर्ण व्हाव्यात. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी तू दिलेली आहेस. आमचं दान तू स्वीकारून घे, सहाय्य कर. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, चित्ती प्रभुला धरणे, चित्ती प्रभुला धरणे, प्रभुला आवडते आचरणे.
आपण दानार्पणावर आशीर्वाद मागत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण हे बापा परमेश्वरा, आम्ही देवाला द्यावं ही कृपा तू आम्हाला दिलीस. स्वर्गीय आकाश कपाटे उघडून तू आमच्यावर आर्थिक बरकतीचा आशीर्वाद ओतलास आणि त्यातूनच आम्ही देवाला अर्पण करावे ही बापा परमेश्वरा आम्हाला बुद्धी दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, या दानासहित आमचा आत्मा जीव शरीर देखील आम्ही तुला समर्पित करीत आहोत. तू स्वीकारून घे बापा. हे सर्व दान तू शुद्ध आणि पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी, देवराजाच्या वाढीसाठी, देवराजाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होऊ दे. बापा, या दानाद्वारे आमची तुझ्यावर अधिक प्रीती जडू दे, आमचा अधिक विश्वास वाढू दे. हे बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की बापा परमेश्वरा, आमचं हे दान तू स्वीकारून घेतलेलं आहेस. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. ते बापाचा आशीर्वाद मागत आहोत. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.